हाय फ्रेंड्स, मी रोशनी माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे पनीर कॉर्न कटलेट्स. त्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर, उकडलेले मक्याचे दाणे, किसलेला गाजर, किसलेला बटाटा आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण एका बाउलमध्ये पनीर काढून घेऊयात आणि थोडंसं बारीक करून घेऊयात. अशा पद्धतीने थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे पनीर. तसंच आपल्याला आता मक्याचे दाणेसुद्धा थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत. त्या पनीरमध्ये बारीक केलेले मक्याचे दाणे, किसलेलं गाजर, किसलेला बटाटा, चवीनुसार थोडीशी कोथिंबीर. आता मसाल्यांमध्ये आपल्याला थोडंसं तिखट, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं घ्या, थोडासा गरम मसाला, थोडीशी धणा पावडर आणि थोडीशी काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. तुम्हाला हवं तर 1 चमचा पाणीही तुम्ही घालू शकता, जर तुम्हाला थोडं सुकं वाटत असेल तर. हे बघा, आता आपलं हे मिश्रण तयार आहे. आता आपण याचे एकाच साईजचे कटलेट्स बनवून घेऊयात. असे एका साईजमध्ये गोल बनवून घ्यायचे सगळे. हे बघा, आता आपले हे कटलेट्स तयार आहेत. ते आता आपण फ्राय करून घेऊयात. इथे आता आपला तवा तापलेला आहे. 2 चमचे तेल घालूयात. आता हे सगळे कटलेट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर आपण मीडियम गॅसवर हे फ्राय करायचे. गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचा आहे. आणि 2 मिनटानंतर आपल्याला ही बाजू पलटून घ्यायची आहे. आता 2 मिनटं झालेत, तर आपण हे पलटून घेऊयात. पुन्हा 1-2 मिनटांनी दुसरी बाजू देखील आपल्याला पलटून घ्यायची. अजून एकदा आता हे कटलेट्स आपण पलटून घेऊयात, म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित शेकल्याही जातील. आणि दोन्ही बाजू शेकल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे. चला, तर आता आपल्या दोन्ही बाजू शेकलेल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. हे बघा, आपले पनीर कॉर्न कटलेट्स तयार आहेत. तर नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडले तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.